नमस्कार, मी प्रशांत कदम. पाकिस्तानमध्ये अमेरिका इराण युद्धविरामाची चर्चा असफल झाल्यानंतर हे युद्ध आता एका नव्याच संघर्षाच्या दिशेनं जाताना दिसतंय आणि या संघर्षाचं रणमैदान असणार आहे होर्मुझची सामुद्रधुनी. जी होर्मुझची सामुद्रधुनी इराणनं गेल्या 45 दिवसांपासून अडवून ठेवलेली आहे, जगाची तेलाची नाकेबंदी करून ठेवलेली आहे, त्याच होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल एक अत्यंत गंभीर इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करू, नेव्हल ब्लॉकेड आणू इथं, अशा पद्धतीचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की आधीच बंद असलेली गोष्ट अमेरिका नव्यानं बंद का करते? म्हणजे इतके दिवस डोनाल्ड ट्रम्प हे होर्मुझची सामुद्रधुनी ओपन करा यासाठी आवाहन करत होते, मग आता ते स्वतःच ही बंद करायला का निघालेले आहेत? तर त्याचं साधं उत्तर हे आहे की आता अमेरिकेचं म्हणणं आहे, एकतर इथून सगळ्यांची वाहतूक होईल, नाहीतर मग कोणाचीच नाही. म्हणजे इराण जे नियंत्रण ठेवून आहे होर्मुझवरती आणि आपल्या मर्जीप्रमाणे ज्या शिप्स त्यांना त्यांच्या मित्र देशांच्या आहेत किंवा ज्या शिपकडून ते टोल वसूल करतायत $2 मिलियन, त्या शिपची वाहतूक या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गेल्या काही दिवसांपासून होतीये. पण आता अमेरिकेचं म्हणणं आहे की आम्ही इराणला अशा पद्धतीनं होर्मुझची सामुद्रधुनी वेठीस धरू देणार नाही, इथून इल्लीगल टोल वसुली करू देणार नाही. आता एकतर सगळे जातील, नाहीतर कुणीच जाणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल नेव्हल ब्लॉकेडचा इशारा दिला आणि त्याची अंमलबजावणी आजपासून म्हणजे सोमवारपासूनच व्हायला सुरुवात झालेली आहे. अमेरिकन नाविक दलाच्या अत्यंत शक्तिशाली सामर्थ्यवान अशा युद्धनौका या आता होर्मुझच्या दिशेनं रवाना व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं एकतर युद्धामुळं तेल आणि गॅसचा जो सगळा प्रश्न केवळ आखातामध्ये नव्हे, भारतात अनेक इतर देशांमध्ये भेडसावतो आहे, तो अधिकाधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आणि त्या दृष्टीनं गेल्या 12 तासामध्ये नेमकं काय घडलेलं आहे ते नीट समजून घेणं आवश्यक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काल काय म्हटलं? त्यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल या प्लॅटफॉर्मवरती पहिल्यांदा पोस्ट केली. त्याच्यामध्ये त्यांनी इशारा दिला, सो देअर यू हॅव इट, द मीटिंग वेंट वेल, मोस्ट पॉईंट्स वेअर ॲग्रीड टू, बट द ओनली पॉईंट दॅट रिअली मॅटर्ड, न्यूक्लिअर, वॉज नॉट. म्हणजे इराणनं त्यांचं एनरिच्ड युरेनियम जे आहे ते पूर्णपणे आमच्या हवाली करावं, इराणनं न्यूक्लिअर कार्यक्रम आता वाढवू नये, अशा पद्धतीची मागणी अमेरिका करतोय, ज्याला इराण तयार नाही आहे. आणि या मुद्द्यावरती डोनाल्ड ट्रम्प पुढं असं म्हणतायत, इफेक्टिव्ह इमिजिएटली द युनायटेड स्टेट्स नेव्ही, द फायनेस्ट इन द वर्ल्ड, विल बिगिन द प्रोसेस ऑफ ब्लॉकेडिंग एनी अँड ऑल शिप्स ट्राईंग टू एंटर ऑर लीव्ह द स्ट्रेट ऑफ होर्मुझ. होर्मुझमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या सगळ्या शिप्सला आता आम्ही थांबवू. ॲट सम पॉईंट we will reach an all being allowed to go in, all being allowed to go out basis, but Iran has not allowed that to happen by merely saying there may be a mine out there somewhere. म्हणजे इराण सातत्यानं धमकी देतंय की या समुद्रामध्ये माइन्स आम्ही ठेवलेल्या आहेत आणि त्या नेमक्या कुठे आहेत हे त्यांनाही माहिती नाही, असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. आणि हे वर्ल्ड एक्स्टॉर्शन आहे. अनेक देशाच्या लीडर्सना, अनेक देशाच्या तेल वाहतुकीला इराण असं वेठीस धरतंय आणि आम्ही हे खपवून घेणार नाही. आम्ही आमच्या नेव्हीला आदेश दिलेले आहेत की अशा पद्धतीनं इराणची टोल वसुली जी आहे ती खपवून घेता कामा नये. आणि नो वन हू पेज अन इलिगल टोल विल हॅव सेफ पॅसेज ऑन द हाय सीज. वी विल ऑल्सो बिगिन डिस्ट्रॉईंग द माइन्स द इराणियन्स लेड इन द स्ट्रेट्स. म्हणजे इराणशी संधान साधून जे देश तेल वाहतूक करतायत, आता आम्ही त्यांना सुद्धा तेल वाहतूक करू देणार नाही. दुसरीकडे त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की इराणनं जे समुद्रामध्ये माइन्स पेरलेले आहेत ते डिस्ट्रॉय करण्याचं काम जे आहे ते आम्ही आता सुरू करू. एनी इराणियन हू फायर्स ॲट अस ऑर ॲट पीसफुल व्हेसल्स विल बी ब्लोन टू द हेल. पुन्हा एकदा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची धमकी आहे. Iran knows better than anyone how to end this situation which has already devastated their country. मग बाकी पुन्हा
हे सगळं कसं त्यांचं आम्ही लष्कर संपवलेलं आहे वगैरे वगैरे. आणि या सगळ्यामध्ये आम्ही आता माघार घेणार नाही. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची ही एक नवी धमकी आहे. याच्या आधी जेव्हा शांतता वार्ता होणार होती त्याच्या आधी इराणची सगळी संस्कृती संपवून टाकण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला होता. आणि आता पूर्णपणे नेव्हल ब्लॉकेड करण्याचा इशारा हा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे. आता याच्यामध्ये एक थोड्या वेळापूर्वी क्लॅरिटी फक्त ही आलेली आहे. जे US मिलिटरी कमांड आहे त्यांच्या पोस्टमधून या सगळ्या संदर्भातली क्लॅरिटी ही आलेली आहे की इराणी बंदरातून ज्या शिपची वाहतूक होतीये आयदर इन ऑर आउट ती आम्ही होऊ देणार नाहीये. पण इतर बंदरावरून म्हणजे जे इतर शेजारी राष्ट्र आहेत तिथून होणाऱ्या वाहतुकीला मात्र कुठल्याही प्रकारे अडथळा नसेल असं US मिलिटरीकडनं थोड्या वेळापूर्वी स्पष्ट झालेलं आहे. आता साहजिक आहे की या सगळ्याचा फार मोठा परिणाम आपल्या तेल आणि गॅसच्या दरावरती सुद्धा होण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता इराणमधून रिॲक्शन्स काय येत आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागाची यांची पोस्ट आहे. इन इंटेन्सिव्ह टॉक्स ॲट हायेस्ट लेवल्स in 47 years, Iran engaged with US in good faith to end war, but when just inches away from Islamabad MOU, we encountered maximalism, shifting goalpost and blockade. Zero lessons earned. म्हणजे चर्चा तर चांगली झाली. 47 वर्षानंतर आपण एकमेकांच्या समोर होतो, पण इस्लामाबाद MOU पासून आम्ही अवघ्या काही अंतरावरती असतानाच पुन्हा एकदा अशा पद्धतीनं गोलपोस्ट चेंज करणं आणि ब्लॉकेड यासारख्या गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागतंय. कुठलाही धडा अमेरिकेनं घेतलेला नाही आहे. आणि या सगळ्याचा साहजिकच परिणाम तेलाच्या दरावरती झालेला आहे. एका दिवसामध्ये 8.5% पुन्हा कच्च्या तेलाचे भाव वाढलेले आहेत आणि पुन्हा ते $105 प्रति बॅरलवरती पोहोचलेले आहेत. आणि त्यामुळं परिस्थिती जी आहे ती आता जास्त चिघळत जाणार आहे. इराण लक्षात घ्या की या 40 दिवसामध्ये आत्तापर्यंत उलट तेलाचे भाव जास्त वाढू नयेत म्हणून इराणी ऑइलवरचे सँक्शन्स डोनाल्ड ट्रम्प यांनी हटवलेले होते. जरी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इराण आपल्या मर्जीप्रमाणे तेलाची वाहतूक करत होतं, आपलं तेल चायनाला विकत होतं आणि या काळामध्ये उलट त्यांची जी नेहमीची क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त तेलाची विक्री त्यांनी केलेली आहे. त्याच्यातनं भरपूर नफा कमवलेला आहे. म्हणजे एकीकडे आत्तापर्यंत जगाच्या तेलाचं संतुलन राहावं ही गोष्ट लक्षात ठेवून डोनाल्ड ट्रम्प अमेरिका वागत होती. पण आता त्यांचं फ्रस्ट्रेशन या लेवलला पोहोचलेलं आहे की आता इराणलाच म्हणजे जर सगळ्यांची वाहतूक खुली होत नसेल तर इराणला सुद्धा आम्ही याचा कंट्रोल घेऊ देणार नाही. आम्हाला नाही तर कुणालाच नाही. म्हणजे अमेरिकेची वाहतूक या सामुद्रधुनीतून होत नाही. पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जपान, कोरिया आणि भारतासारखे देश आहेत की जिथून त्यांची वाहतूक या होर्मुझमधून फार मोठ्या प्रमाणामध्ये होती. अमेरिकेनं आव्हान पण केलेलं होतं की होर्मुझची सामुद्रधुनी ओपन करण्यासाठी जपान आणि इतर देशांनी सुद्धा मदत करावी, पण त्यासाठी कुणीही पुढं आलेलं नाही आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा तणाव अजून वाढणार का? आणि होर्मुझची सामुद्रधुनी हे आता एका नव्या नाविक युद्धाचं क्षेत्र बनलेलं आहे. तिथून आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये एकमेकांच्या विध्वंसाच्या बातम्या येणार का याकडं आता सगळ्या जगाला श्वास रोखून लक्ष ठेवावं लागेल. आणि कालच या संदर्भामध्ये इराणी टेलिव्हिजननं सुद्धा काही फुटेज डिक्लेअर केलेलं होतं. आणि कशा पद्धतीनं की USची वॉरशिप जी आहे ती समोर येत असताना त्यांनी तिला वॉर्निंग दिलेली होती आणि जर ते परत गेले नाहीत तर त्यांच्यावरती फायरिंग होऊ शकेल अशा पद्धतीनं त्यांना इशारा देऊन त्यांना पिटाळलेलं होतं. याचा एक व्हिडिओ जो आहे तो इराणच्या सरकारी चॅनलवरनं सुद्धा काल दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळं इतक्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घडत आहेत. आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं फ्रस्ट्रेशन हेच आहे. म्हणजे त्यांनी काल बोलताना एका माध्यमाशी हे सांगितलं की जपान त्यांचं 93% ऑइल या होर्मुझमधून नेतं, साऊथ कोरिया 45%, तरीसुद्धा या देशांनी आम्हाला हेल्प केली नाही. आमचे 45,000 जवान जपानमध्ये आहेत, साऊथ कोरियामध्ये 50,000. आम्ही त्यांना सुरक्षा देतो, प्रोटेक्ट करतो, पण त्याच्या बदल्यात एक छोटीशी हेल्पसुद्धा त्यांनी आमची केलेली नाही आहे.
हा डोनाल्ड ट्रम्प यांचा मुद्दा होता. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीनंतर इराणमधून ज्या रिॲक्शन्स येत आहेत त्या पण फार महत्त्वाच्या आहेत. इराणचे लोकसभेचे त्यांच्या स्पीकर जे आहेत, त्यांच्या लोकप्रतिनिधी मंडळाचे, त्यांनी काय म्हटलंय, गॅलिवाफ, if the United States wants to find a way out, the only path is to decide to earn the trust of the Iranian people. You are indebted to the Iranian nation and still have much to do, make amends. If you choose war, we will fight. If you come with logic, we will respond with logic. We will not submit to any threats. If they test our will again, we will give them a greater lesson. म्हणजे तुम्हाला जर युद्धच हवं असेल तर आम्ही पुन्हा एक तुम्हाला नवा धडा द्यायला तयार आहोत, असं इराणचं म्हणणं आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती या धमकीमुळं आता होर्मुझमध्ये काय नेमकं घडतं याकडं सगळ्यांचं लक्ष असेल. युद्धनौका आता उडवल्या जाणार का, एकमेकांच्या युद्धनौकांवरती हल्ले होणार का, हे पुढच्या काही तासामध्ये आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आणि जर इराणनं अमेरिकेच्या या धमकीनंतर सुद्धा ऐकलं नाही तर मग या युद्धाची व्याप्ती आणखी वाढू शकते, ज्याचा फटका गॅस आणि तेल दरावरती तर मोठ्या प्रमाणामध्ये होईलच. कारण या सगळ्या संदर्भामध्ये इराणनं सुद्धा इशारा दिलेला आहे. म्हणजे इराणचे स्पीकर गॅलिवाफ यांनी हे पण सांगितलेलं आहे, त्यांनी अमेरिकेमधल्या काही गॅस स्टेशनचे दर कोट केले आणि तिथं सांगितलं की $4-5 मिळणारं हे गॅसोलिन जे आहे ते आता विसरून जा, अशा पद्धतीची गर्भित धमकीसुद्धा त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळं होर्मुझच्या या सामुद्रधुनीमध्ये आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असेल. एक नवीच धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे आणि US सेनेटरी कमांड जे आहेत ते सुद्धा, सेंट्रल कमांडच्या युद्धनौका ज्या आहेत ते आता इथं जायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं ही वाहतूक US to blockade ships entering or exiting Iranian ports. सेंट्रल कमांड जे आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, forces will begin implementing a blockade of all maritime traffic entering and exiting Iranian ports on April 13 at 10 AM अमेरिकन वेळेनुसार. Accordance with President's proclamation, the blockade will be enforced impartially against vessels of all nations entering or departing Iranian ports and coastal areas, including all Iranian ports on the Arabian Gulf and Gulf of Oman. म्हणजे इराणचे केवळ त्यांच्या देशातलेच नव्हे, इतर ठिकाणचे सुद्धा जे पोर्ट असतात तिथल्या सगळ्या वाहतुकीवरती आम्ही आता बंदी आणू. CENTCOM forces will not impede freedom of navigation for vessels transiting the Strait of Hormuz to and from non-Iranian ports. म्हणजे जे इराणियन पोर्ट्स नाही आहेत तिथून होणारे वाहतुकीला मात्र आम्ही थांबवणार नाही. त्यामुळं अतिशय महत्त्वाची घडामोड ही या युद्धामधून येते, ज्याचा परिणाम फार मोठा होणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि हे युद्ध आता आणखीन जास्त लांबण्याची चिन्ह दिसत आहेत का? तुमच्या कमेंट्स नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.